ठरला होता आणि प्रथमच मराठी रंगमंचावर भावकाव्याचा मिश्किल प्रकार एका विनोदी नाटकात सामील झाला. पंडित जितेंद्र अभिषेकी यांना नाटकाला आणि त्यातील लिरिक्सना नेहमीप्रमाणे अप्रतिम संगीत दिलं. पण नाट्य संगीतापेक्षा हे खूप वेगळं असल्यानं नाविन्यपूर्ण होतं. आज तुम्ही बघणार आहात ते ह्या नाटकाचं एक ॲडॅप्टेशन. मूळ नाटक जपून आम्ही त्यात अनुरूप बदल केले. भावकाव्याला मान दिला आहे, परंतु थोडक्या स्वरूपात. बदल करताना जर डावं उजवं झालं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. तेव्हा म्हणजे सादर करीत आहोत वसंत कानेटकर लिखित प्रसिद्ध मराठी नाटक लेकुरे उदंड झाले. नाटक सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांना एकच विनंती की आपापले सेलफोन्स व्हायब्रेटवरती टाका. सुस्वागतम. ह्या आलिशान बंगल्याच्या चौकट संसारात तुमचं मनपूर्वक स्वागत. तर बघा मंडळी, ह्या आलिशान घरात सगळीकडे नीटनेटकेपणा, स्वच्छता, ठापटीप, सौंदर्य दृष्टी कशी ओसंडून राहिली. कडक रसिकता कान्या कोपऱ्यामध्ये दरवळते. या आलिशान घरात कोणी राजे महाराजे, धनाढ्य उद्योगपती व मंत्री संत्री राहतात असं वाटलं ना तुम्हाला? अहो छे छे, इथे राहतात आपल्या सर्वांचे लाडके संगीत दिग्दर्शक टी राजशेखर आणि त्यांची पत्नी मधुराणी. सगळी मंडळी आज काहीतरी काय आज आमच्या घरात. हा मिस्टर कळलं. आत्ता आलं ध्यानात. तुम्ही ज्या अर्थी सगळे निमूटपणे जागा धरून बसलाय त्या अर्थी आमच्या घरी नाटक पाहायला आलाय, वगैरे मंडळी. तर मग त्या टाळी. तुम्ही आलात सहकुटुंब सहपरिवार. आता आलाच आहात तर बसा. थोडी मौज बघायची आहे का? तर मग आळीपिळी गुपचिळी फक्त निमूट ऐका. तर मंडळी, मीच टी राजशेखर, प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक. काय झालं? नाही ओळखलं? नाही? अहो जरा सिनेमे बघत चला. सिनेमे नाही बघत? अहो पण निदान नाका घेत मला तरी ऐकत जा. अहो त्या टॉप 10 मध्ये आमचीच गाणी वाजतात. नाही पण त्यात तुमचा काही दोष नाही बरं का. अहो कारण टी राजशेखर ना माझं सिनेमा पुरतं घेतलेलं नाव आहे. अहो काय मंडळी, जरा मद्राशी नाव घेतलं ना की धंद्याच्या दृष्टीने बरं असतं. हा बाकी तसा अस्सल हाडाचा मराठी माणूस बरं का मी. राजा भाऊ तांबे असं नाव आहे माझं. आणि हा आमचा बंगला, स्वर वृंद नाव ठेवलंय ह्या बंगल्याचं. काय मंडळी, आहे की नाही झकास? सगळीकडे कसं चकचकीत
लखलखीत आहे की नाही? पण तुम्हाला सांगू का, मला मला ह्यात विशेष काही रस नाही. पण अहो, हा सगळा सोस आहे ना, तो आमच्या मधुर अडचण. बिचारी राब राब राबते हो ह्या सोसापायी. तुम्हाला सांगतो, माणसांना घासून पुसून लख करायची जर का सोय असती ना, तर हिने मला देखील सँड पेपरने घासून पुसून लख करून शोकेस मध्ये ठेवलं असतं बघा. अहो, काय करणार, त्या घरातली ही स्वच्छता, ही टापटीप आणि हे सगळं सांभाळून वावरायचं ना, म्हणजे तारेवरची कसरत आहे, कसरत. कंटाळा येतो कधी कधी. या सगळ्या शिस्ती पायीच आज माझं कंबरड मोडतं. आता काय राहिलं, ती आमची बात मागे मागे दिसते ना, ती सांभाळून राहा मंडळी. अहो, फळा फुलांचा तर सोडाच, नुसता पानांना हात लावून तर बघा, कत्तल आहे कत्तल. नाही, तशी तशी ती प्रेमळ आहे बरं का, उदार आहे आणि स्वागता स्वागताला ही खूप चांगली आहे. पण काय करणार, असतात एकेकाची फॅट्स. तसा आमच्या घरातलं फॅट म्हणजे ही सगळी स्वच्छता, टापटीप आणि सो कॉल्ड सौंदर्य दृष्टी. पण 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 तुम्हाला खरी खरी गोष्ट सांगू का, अगदी अगदी खाजगी बरं का, तुम्हाला तुम्हाला म्हणून सांगतो. माणसाला लागलंय धूळ, यातली कोणाची आहे की आम्हाला नाही मूळ. हो, इतकं सगळं सगळं आहे, पण डवरलेल्या वेलीवरती डोलत नाही फूल. आणि उमऱ्यावरती उमटत नाही इंग्लिशचे भाव. अहो, बाकी सगळं आहे घरात, फक्त बाळ मात्र नाही. म्हणजे बाकी आहे झकास, पण मूळ तेवढं नाही. माणसाला लागलंय फूल, यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही फूल. असं वाटतं कुणीतरी चिमुकल्या पावलानं या घरात यावं आणि हे सगळं पार पार विस्कटून टाकावं. अहो, चिमुकल्या पावलानं कुणीतरी यावं, धाव धाव धावावं आणि थपकन पडावं, मोठा गळा काढून रडावं, बोबड्या बोलांना लाडात बोलावं. अहो, चिमुकल्या पावलानं कुणीतरी यावं आणि चिमणीचं हे घर पार विस्कटून टाकावं. मी तर बाबा की नाही, आता मज्जाच करणार. अहो, घरचा मालक मी, मला कोण अडवणार? मी तर बाबा की नाही आता मज्जाच करणार. खूप दंगा करून घर डोक्यावर घेणार, जिन्यावर दाण दाण खूप उड्या मारणार, सोफ्याच्या भोवती शिवाशिवी खेळणार,
दाढी मिशा काढणार, फोटोला खडून दाढी मिशा काढणार, फुलदाणी पाडणार, मासिक फुटवणार. सगळं विस्कटून टाकणार. आता कसं बरं वाटतंय. हो, हवं तर फोडावं, तोडावं आणि मोडून टाकावं. पण शेवटच्या पावलात एकदा तरी घरात यावं आणि हे सगळं पार विस्कटून टाकावं आणि खचून ओरडावं. अरे बापरे बापरे बापरे, काय खरं नाही खरं नाही. अगं बाई, दमलं गं बाई माझं लेकरू. ये बस गं इथे, बस बस. कॉलनीतली पोरं गोळा करावी, दंगा करावा, धिंगाणा घालावा, प्लीज मला घरभर पसारा करावा आणि सगळ्या खिडक्यांच्या काचा फोडून टाकाव्या. हो ना? हे काहीतरीच तुझं राणी. अगं अगं आज 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 कोणी पोरं गोळा केली नव्हती. बिचारी आपापल्या घरी कशी अभ्यास करत बसली आहेत ग. हो का? खुशाल चेंडू मेले. मी बाहेर जाण्याच्या वाटेवर एक एक डोळे लावून बसलेले असतात. राणी अगं आज कोणी मुलगा इकडे फिरत गेला नाहीये. अगं विचार विचार, ह्या प्रेक्षकांना विचार, तूच विचार. यांना कशाला विचारायला हवं? मी काही तुला आज ओळखतेय? अगं असं काय करतेस राणी? हे बघ, खोटं बोलू नकोस. त्या कीर्तन्यांच्या बदल्याला आत्ताच कुंपणाची तार वर करून पळताना पाहिलाय मी. कीर्तनाचा? हो हो कीर्तनाचा बंड्या? हो तर. राणी तू तू खरेदी खूप केलेली दिसतेस. अय्या, हे बघ विसरलेस की. पाहिलंस का तुझ्यासाठी काय काय आणलंय मी ते? माझ्यासाठी? अगं बघू 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 बघू. थांब थांब, तुझ्या बर्थडे साठी प्रेझेंट्स आहे. अगं पण मग बघू तरी. थांब ना, दाखवते की मी. हे बघ, हे की नाही तुझ्या 8व्या वाढदिवसासाठी. ए राणी राणी फार होत आहे. आणि हे तुझ्या 5व्या वाढदिवसासाठी. राणी राणी बघून घे. आणि ही दुधाची बाटली की नाही. राणी फार झाला आहे. आता का मला चिडवताना बरं वाटतं ना? अरे म्हणून काय झालं? अहो ह्या घरात मी काय नवरा आहे का विदूषक? चल चल आधी उचल की सगळ्या वस्तू आणि फेकून दे. हा, तू शांत व्हा मिस्टर. ही खेळणी काय मी तुला चिडवण्यासाठी नाही आणलेली. मग काय शोकेस मध्ये ठेवण्यासाठी आणली आहे? अरे मी तुला म्हटलं नव्हतं का की माझी बहीण लीनाताई आणि तिचे मिस्टर जितू नाना आपल्याकडे येणार आहेत म्हणून? लीनाताई आणि जितू नाना? अरे असं काय करतोस? मी म्हणाले होते तुला की जितू नानांनी महिन्याभराची सुट्टी काढली आहे. हरे राम. हरे राम? काय? माझ्या माहेरच्या ना हरे राम. आता येऊ दे तर खरं तुझे जग्गू दादा आणि टिल्लू वहिनी त्यांच्या साथी मुलाला घेऊन. येणार आहेत. काय? येणारच आहे. जग्गू दादाचा आत्ताच स्टुडिओ मध्ये मगाशी फोन आला होता. अगं त्याची बदली झाली आहे इथल्या पोस्ट ऑफिसात. अरे बापरे, आता काय करायचं? आता म्हणजे आमच्या बच्चे कंपनीचा विश्वास केलास. अगं आता मुलंच होती ना ती. मुलं कसली? माकडमेनी माझ्या बागेची अगदी नासाडी करून टाकली आहे कार्टेलने. राणी राणी आता इतका माणूस घाणेपणा बरा नाही. अशानच ते हे परवा म्हणत होते की ह्या बाई स्वतः निघून. कोण 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 म्हणत होतं असं? नाही म्हणजे लोक 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 म्हणाले. हे बघ, लटपटू नकोस. लोक कोण? हे सज्जन आहेत ना, हे त्यातले नाहीत बरं का. अगं हे लोक ना हे तुझी स्तुतीच करत होते. हे बघ, खोटं बोलू नकोस आणि विषयही बदलू नकोस. मला निपुत्रिक कोण म्हणालं ते सांग अगोदर. काय त्यांचं नाव? जाऊ दे ना ग राणी. मुळीच नाही जाऊ द्यायची.
घरात घुसून 2-2 कप दूध ठोसतो आणि मग माझीच नालस्ती करतो आणि तू ती ऐकूनही घेतोस. का ग राणी, धटिंगण गुरुजी तुझी निंदा नास्ती माझ्याजवळ कशी करतील? मग कोणाकडे करतो ते? अरे तेव्हा आता कोणाकडे म्हणजे काय? रोकडे रोकडे, त्यांच्याशिवाय माझी नालस्ती करणार कोण दुसरं? अगं उगाच काहीतरी काढून चिडू नको. अगं कोणी काही आपल्याला बोललं असलं तर तर त्यात निंदा नालस्ती कसली आली आहे? म्हणून तोंडात जीभ आहे म्हणून काय वाटेल ते बोलावं माणसानी. तू देखील त्यातलाच. हे राणी, हे तुझं मी ऐकून घेणार नाही हा. हे बघ तू इकडे ये बघ, मी तुला आधी सगळं समजावून देतो. बस बस इकडे बस. आणि तुला आठवत आहे 15 वर्षांपूर्वी धटिंगण गुरुजींच्या शाळेत मी गायन मास्तर होतो आणि तू ड्रॉइंगची टीचर होतीस. आणि तेव्हा माझ्या गोड गळ्यावर तू प्रेम करायला लागलीस. खोटं. आधी तूच माझ्या डोळ्यांवर प्रेम करायला. तसं का असे ना, म्हणजे काय, आपण दोघे एकमेकांवर एकाच वेळी प्रेम करायला लागलो. पण महत्वाचा मुद्दा तो नाही. त्यानंतर बराचसा दंगा झाला. हा, आणि धटिंगण गुरुजींच्या कृपेमुळे आपल्या प्रीतीची नौका परिस्थितीच्या तुफानातून विवाहाच्या पैलतीवर लागली. शी, काय काय? आणि अगं आमच्या सिनेमातलं वाक्य आहे हे एका दमात तुला नाही कळायचं. जळला मेरा तुझा सिनेमा. थोडक्यात काय, धटिंगण गुरुजींच्या मध्यस्थीमुळेच आपण विवाहबद्ध झालो. मध्यस्थी कसली? त्याच वेळेने दोन्हीकडे लावालाव्या केल्या होत्या. विसरले नाहीये मी अजून. अगं राणी, इतकं मनात ठेवून आपण बघू नये. हे बघ, त्यानंतर 13 वर्ष उलटली आपल्या वैवाहिक जीवनात. आणि या 13 वर्षांच्या काळात आता नाही आपल्याला म्हणून दिलेलं नाही. म्हणजे अजून तरी नाही. आता पुढचं पुढे कबूल? मला नाही असल्या प्रश्नांची उत्तर द्यायची. हा, म्हणजे कबूल. तर दोस्त हो, धटिंगण गुरुजी काय किंवा काय रोकडे काय किंवा आणखी कोणी अहो तिला विपुत्रिक म्हणाले असले तर त्यात एवढं. पण मी म्हणते लोकांना हव्यात कशाला असल्या सांबार चौकशा? अरे वा, आता सांबार चौकशा लोकांनी नाही करायच्या मग कोणी? नाही, तुम्ही त्यातले असाल बरं का. पण मला सांगा मंडळी, कोणी हिला निपुत्रिक म्हणाल असलं तर त्या जिव्हारी लागण्यासारखं काय आहे? हो ना, त्यात जिव्हारी लागण्यासारखं काय आहे ना, हे तुला स्त्रीचा जन्म घेतल्याशिवाय नाही कळायचं. अगं राणी काही बोलू नकोस. असं चिडून जाऊ नको राणी. या निर्माण्या घरात माणसानं लागलंय अशी आहे की आम्हाला नाही. तर दोस्त हो, धटिंगण गुरुजी काही म्हणाले नाही आणि रोकडेही काही म्हणाले नाही. हो, त्यांचं त्यांना झालंय थोडं. ते कशाला कुणाला काहीतरी नावं ठेवायला जात आहे? वेळ मारून घेण्यासाठी दिलं ठोकून आणि घेतली त्यांची नावं. आपण तुम्हाला सांगतो, हे दोघे इसम इथे ह्या क्षणी उपस्थित नाहीत म्हणून अहो नाहीतर एक अफलातून तमाशाच झाला असता. गुरुजी मेलो अगदी कसे सूड घेतल्यासारखे उगवलात बघा. बघा रोकडे, स्वागतांची यांची ही तरा. अहो तसं नाही गुरुजी. वा 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 राजाभाऊ, घरी मोठ्याने गाणी गाता, खी करून हसता खिदळता आणि बाहेर फाटकाला एवढं मोठं कुलूप ते कशासाठी?
अहो गुरुजी, ते आमच्या सुरक्षा मंडळाची कारवाई आहे ती. वंडरफुल हो राजा भाऊ, काय अगदी बात केलीत तुम्ही. तर मेहरबान करून एक काम करा, आम्हाला एक सुई दोरा आणून द्या. सुईदोरा तो कशासाठी गुरुजी? हे बघा, महागाईचे दिवस आणि आमचं धोतर फाटलं. धोतर फाटलं? हा. कशाने फाटलं ते? हा तुमच्या कुंपणाच्या तारेचा प्रसार. अरे बापरे, म्हणजे कुंपणावरनं उड्या बिड्या मारतात की काय? अच्छे तसं नाही काही. अहो उडी मी मारली आणि गुरुजींसाठी ती तार अशी जर अशी वर करून धरली. मी पण राजा भाऊ अगदी भुई सपाटून आलो मी, पण सिंगचे धोतर अडकले. अहो राजा भाऊ, काय सांगू तुम्हाला, गुरुजींचं धोतर सोडायला, हो नाही सॉरी तसं नाही, म्हणजे सोडवायला हो मी बाजूला उभा होतो म्हणून अगदी थोडक्यात निभावले. त्याचं राजा भाऊ काय माहितीये का, हीच तुमची पॅन्ट आज गुरुजींना घालून घरी जाण्याची पाळी येणार होती. काय गुरुजी? हो पण म्हणजे तारेवरनं उडी मारली म्हणजे तार तोडली बिडली नाही ना? अहो परवाच तिनं कुंपणाला नवीन तार घातली गुरुजी. वा राजा भाऊ, तुमची तार ती नवीन आणि आमचं धोतर काय जुनं आहे की काय? अहो तसं नाही गुरुजी. अहो राणीनं परवाच काश्मीरहून गुलाबाची कलम लावली होती हो कुंपणाजवळ. अहो केवढीशी हो कलम, पाय बी नाही दिला. छे काय कसला, ते चक्क पडले. हो अगदी फार उलथे पालथे होऊन. त्या कलमात प्राण गुंतलाय आमच्या घरादाराचा. राजा भाऊ बाळंती सुखरूप आहे. कसली मोडक्याची सुखरूप, बाळ चिरडून चेंदामेंदा झाली असतील ती तुमच्या अंगाखाली. माशाय सर्व कलम मातीत पोचून ठेवली आहे, अगदी तशीच्या तशी. आता ते सांगा तुम्ही तुमच्या तोंडाने राणीला. हा सांगतो, ते धोत्रापेक्षा कलमाचा जीवच जास्त आहे. अहो धोत्रांचं काय घेऊन बसतात गुरुजी? अहो या घरात माणसाच्या जीवापेक्षा कलमच जास्त आहे. वंडरफुल राजा भाऊ, का बात है. याचं कारण काय माहितीये राजा भाऊ, हा तुमच्या फॅमिली प्लॅनिंगचा परिणाम आहे. अहो तसं फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही नाही हो गुरुजी, काय घेऊन बसलात? राजा भाऊ काही बोलू नका, मला सर्व ठाऊक आहे. तुम्हा तरुण मंडळींना प्रेम करायला हवंय, प्रेमाची फळं सांभाळायला नको. काय म्हणतोय? बरोबर आहे. अहो म्हणूनच तर मी आतापर्यंत कोणाच्या वरती प्रेम केलं नाही आणि लग्नाच्या भानगडीत तर पडलोच नाही मुळी. पण राजा भाऊ सांग, तुम्हाला मूल नाही, त्याचं उत्तर द्या मला. वा गुरुजी, आता हे विचारण्यासाठी कुंपणाची तार वर करून ती सगळी कलम तोडून इथपर्यंत आला गुरुजी. ओ गुरुजी, मिस्टर तुम्ही राहिला ब्रह्मचारी माणूस, तर मग हे असले भलते सलते प्रश्न तुम्ही त्यांना काय विचारता हो? आफ्टर ऑल, व्हॉट डू यू नो अबाउट प्रोड्युसिंग किड्स? काय झालं गुरुजी? ठपकन आणि काळजावर वार केला. परिस्थितीमुळे आमच्या लग्नाला आता वाटतं चुकलं. आमच्या संसाराची लज्जत आम्ही घेतली नाही म्हणून काय आलं, त्या मुलांच्या संसाराची लज्जत सुरू तरी पाहिजे आम्ही. सुधे राजा भाऊ, आज आम्ही तुमच्याकडे शुभमुहूर्तावर एका गोड कामासाठी आलो. गोड काम? कसलं गोड काम काढलं गुरुजी? जावं, तुम्ही एकूण निपुत्रिक आहात हे कबूल, तर आम्ही असं ठरवलं आहे, येत्या विजयादशमीच्या दिवशी तुमची सुवर्ण तुला करायची. सुवर्ण तुला? राजाभाऊ, तुमची सुवर्ण तुला करायची आणि एक शाळा काढायची तुमच्या नावाने. अहो तुम्ही मला काय मंत्री समजलात की संस्थानिक? राजाभाऊ शपथ घेऊन सांगा, एका सिनेमाचे मिळतात किती तुम्हाला? ओ मिस्टर, आधी त्यांना विचारा बुडतात किती ते. हे पहा,
हे पत्र पहा म्हणजे कळेल. आमचे नातेवाईक आणि सगळे मित्र उघडतात की तिथे. काय आहे या पत्रात राजाभाऊ? काय आहे? लग्न कार्य, गुंजी, मुलांची शिक्षण, घर दुरुस्ती, दगड, माती, मसण, धोंडे. अहो, प्रत्येक पत्रावाला हेच म्हणतो. तुम्हाला नाही मूल तर बाळा. काय झालं 2 पैसे आमच्यासाठी खर्च केले म्हणून? बरोबर आहे राजाभाऊ, असं म्हणणार तुम्ही निपुत्री, तुमच्या पैशावर लोकांचा डोळा असणारच. म्हणूनच आम्ही म्हणतो शाळा काढा आणि सुवर्ण तुला करा आणि शाळा काढा. अहो, ते कसं शक्य आहे गुरुजी? अहो, माझा थोरला भाऊ जग्गू दादा कोणतंच काम करतो. अहो, त्याला 4 मुली आणि 2 मुलं आणि राणीची मोठी बहीण लीनाताई, तिचे मिस्टर जितू नाना. अहो, सरकार कारकून आहेत होते. त्यांना तर ओळीनं 5 मुली आणि 2 मुलं. त्याचं मी काय करणार त्याला राजाभाऊ? वा, काय करणार? अहो, पत्र आलं की पैसे काढणार. अहो, दुसरं बायकोचा नवरा काय करू शकतो गुरुजी? त्याचा संबंध काय राजाभाऊ? संबंध काय? आता ते तुम्ही आज जाऊन राणीलाच विचारा. हा, विचारतो मी विचारतो मी. हो गुरुजी, एक मिनिट. हे पहा, सध्या की नाही राजाभाऊ आणि आम्ही एक पिक्चर काढतो. त्यात राजाभाऊ पैसे गुंतवतो. तर मग हे तुमच्या शाळेला काही देणगी वगैरे मिळायची ना? नॉनसेन्स काहीतरी बडबडताय. हो सेन्सिबल. पैसे यांचे आणि पिक्चर काढणारे तुम्ही कोण? अरे तेच तर मी विचारतो, पैसे ह्यांचे आणि शाळा वगैरे काढणार तुम्ही कोण? हा? हो, रोकडे जरा लांब 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 मी लांब लांब. कोण? हो गुरुजी, कृपा करून आज तरी हा विषय राणीपाशी काढू नका. का नको? त्याचं काय आहे गुरुजी? राणी थोडीशी रागवली आहे. बनवली आहे थोडीशी आणि तुमच्यावर मग तर जाऊन तुम्हाला तिला बघितलं पाहिजे आतमध्ये जाऊन. अरे बायका नवऱ्यावर कशा रागवतात त्यावर दुरून तरी बघू द्या. हो, तसला काही प्रकार झालेला नाही. माझा ऐकून तरी घ्या गुरुजी. मला सर्व ठाऊक आहे गुरुजी. राजाभाऊ, आम्हाला सर्व ठाऊक आहे. ते रुसणं, ते रडणं, ते रागावणं आणि महाराज करतात समजून. म्हणतात चुकलो घालतात नागदुऱ्या. त्यावर रोकडे. हो मिस्टर, अहो आम्हाला तर रोजच्याच या नागदुऱ्या घालायला लागतात त्या सर्व नट्यांच्या पुढ्यात. हो गुरुजी तसला काही प्रकार झालेला नाहीये बरं का. खरं सांगतो, माझा ऐकून घ्या. घाबरू नका राजाभाऊ. आता आतमध्ये जातो, राणीची समजूत घालून तिला बाहेर घेऊन येतो. बघा तर माझ्या गुरुजींची खरी करामत. राणी, राणी, अहो गुरुजी, राजाची जोरू. पण काय सांगतो, माझा ऐकून घ्या. तो काय बोलू नका. हो रोकडे, माझे या सिनेमात पैसे गुंतले त्या म्हाताऱ्यापाशी कशाला बडबडतात? आता राणीला काहीतरी जाऊन सांगितलं म्हणजे बहिणीनं अजून त्यातलं काहीच ठाऊक नाही. हो, ठाऊक नाही आणि ठाऊक होता कामाही नाही. हो पण राजाभाऊ, आमचे सगळे वांदेच झाले तो. काय आता काय झालं? आता काय भानगड झाली? अहो, आपला चित्रपट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 50 हवंय. ते पण पेट्या हो कमीत कमी पुढच्या 2-3 दिवसांमध्ये. आमका होताय का रोकडे? माझ्या नावावर आता एक पैसा शिल्लक नाहीये. अहो जा आणि वहिनीला विचार ना की त्यांचं बँक बॅलन्स किती आहे ते. अहो मेहरबान, राणीला जरा जरी कळलं ना की मी या चित्रात पैसे गुंतवले तर मला फाशी होईल. फाशी. आहात कुठे? अहो मग काय असा आता तोंडाशी कंप्लिशन आलेला पिक्चर का त्या डब्यात पडू द्यायचा का काय? पण ते डिस्ट्रीब्युटर्स आहेत की आता. अहो डिस्ट्रीब्युटरांचं काय घेऊन बसलाय राजा भाऊ?
कोणताही डिस्ट्रीब्युटर या क्षणी एकही खिडकी द्यायला तयार नाही. तर ऐका जरा माझी गोष्ट. राजाभाऊ, ही वेळ कशी बशी जर तुम्ही निभावून नेली नाही तर तुमचे आमचे सर्वांचे पैसे गुंतवलेले पाण्यात बुडतील. झक मारली आणि या फंदात पडलो. हो मिस्टर, डोंट बी सिली. एका महिन्यात पिक्चर कंप्लीट होऊन रिलीज झाला की मग पहा अगदी कसा पैशांचा पाऊसच पडतो. मग काय बघायलाच नको, अहो सगळीकडे रोकडाच रोकडा. हो रोकडे, पण तोपर्यंत काय काय हा जीव घाण ठेवू. हा जीव कसला गहाण ठेवतो? हा तुमचा आलिशान बंगला आहे ना, हा आपल्याला ठेवलाय गहाण. काय बोलताय काय रोकडे? हा बंगला घाण ठेवायचा. हो, आणि तो पण बँकेकडे फक्त एका महिन्यापुरता. आणि पुन्हा ह्या कानाची गोष्ट ह्या कानाला कळणार देखील नाही. हे पहा राजाभाऊ, हा बंगला तुमच्याच नावावर आहे हे तर मला ठाऊक आहे. म्हणून येता येता मी बँकेच्या मॅनेजरांशी सर्व काही बोलून आलो आहे. तर ते म्हणाले की तुम्ही हे जरा पाहून घ्या, सगळं काय अगदी बिनधास्त होईल, काही काळजी करू नका. हो, हे शक्य दिसत नाही रोकडे. राजाभाऊ, थोडी हिंमत केलीत ना तर सगळं काही शक्य होईल. नाहीतर तुमच्या आमच्या सर्वांच्या गळ्याला फास बसेल. जरा विचार करा. मी उद्या 12 वाजेपर्यंत हे पेपर्स घेऊन जायला येतो बँकेकडे. ओके, सी यू लेटर. बाय बाय. बघतो. मेहरबान, थांबा. जा विचारायचे तुम्हाला. मला व्हॉट नॉनसेन्स. का तुमचं डोकं वगैरे ठिकाणा आहे की नाही? हा तुम्हाला जा विचारायचंय. म्हणते जाऊ दे ना गुरुजी. जाऊ द्या कसं, जास्त विचारायलाच हवाय. काय हो, मी राजाभाऊचे मित्र बनवला आणि तुषार गावात त्यांची बदनामी करता. नॉनसेन्स. मी आणि या दोघांची बदनामी करतो? मी म्हणतो नसेल या दोघांना. त्या काय हातच्या गोष्टी आहेत. तुमचा चेहरा असा माटासारखा का असं विचारलं तर मगाशी सुद्धा तुम्ही आमच्या लग्नाचा आणि ब्रह्मचर्याचा उल्लेख केला होता की नाही? कबूल आहे. का म्हणून तुम्ही आमच्या जखमेवर मीठ सोडला? बाबा चुकलं. वाटलं तर तुमची ह्या सगळ्यांसमोर माफी मागतो. माझी नको, या मुलीची मान. यांची पण कशासाठी? मी यांना निपुत्रिक म्हणाला आणि यांच्या भावना दुखावल्या. नॉनसेन्स. मी आणि ह्याला निपुत्रिक म्हणालो? हा चक्क कानाने ऐकलेला आहे मी. हो मिस्टर, विसरला तर काय, निपुत्रिक तुम्ही म्हणालात, मी नव्हे. कोटरडेपणाची पण हद्द झालेली आहे. हो गुरुजी. मिस्टर, राजाभाऊंबरोबर फॅमिली प्लॅनिंग स्कीम बद्दल कोणी विषय काढला? खरं बोल चांडाळा, खरं बोल. आणि राजाभाऊ, तुम्ही तर निपुत्रिक आहात हे तर कबूल, असं राजाभाऊला कोणी विचारलं? खरं बोल, खरं बोल, खरं बोल. खरंच बोलतो. त्याचं विचारा, ही सर्व मंडळी साक्षी आहे. विचारा येणारच. हा विचारा. काय हो मंडळी, चुकून सुद्धा निपुत्रिका शब्द तोंडामध्ये काढला होता का मी? खरं बोला. मला विद्येची शपथ आहे. खोटं बोलाल तर पुढल्या जन्मीत ठोंबे. मी स्पष्ट बोलणारा मनुष्य आहे. अगं बाई, कोणीतरी माझी कलमत तुडवली, चिरडली. पण कोण तो शांता? पळा आधी, नंतर बघू. पळा. सोड ना तुझ्याचं. हो ते नाही, नंतर बघतो आधी. हो पळा. गुरुजी तुमची काय करताय? हो पळा. हो नंतर बघू. पळा.
आणि बाग फुलवते. पण आहे का याला त्याचं काही? अहो, तुम्ही माहेरचे म्हणून सांगते. बाई यांना माणसांची फारच नाही. आवडतं मला मुलाला. ही कलम सांभाळून आणली आणि एका कोपऱ्यात कुंपण घालून हौसेने की लावली. फुलं म्हणजे मुलंच माझी. किती सांगू त्यांना जपलं. पण हे दांडेश्वर घटिंगण नेलं, तिथेच जाऊन कडकडलं. माझा जीव कळवळला, तडफडला. पण आहे का यांना त्याचं काही? अहो, तुम्ही माहेरची म्हणून सांगते. बाई यांना माणसांची पारखच नाही. अहो या गोची रुवाण्या घरात माणसानं लागलंय गोय घातली गो. अजिबात पुढे बोलू नकोस. माझी कल्पना आत्ताच्या आत्ता जिवंत करून दे. अगं थांब थांब राणी. घटिंगण गुरुजींना पाठवलंय संजीवनी विद्या घेऊन यायसाठी. अगं पण राणी तुला तुला सांगू का? अगं हे इतकं गहाण वृक्ष वाचल्य काही खरं नाही. खरं नाही? नाही म्हणजे खरं असेल ग, पण एकूण बरं नाही. मग काय करू? तुझ्यासारखी कॉलनीतली पोरं गोळा करून क्रिकेट खेळत बसू? नाही तेही खरं नाही आणि बरंही नाही. राणी मला काय वाटायला लागले सांगू का? आपण आपल्या नात्यातल्याच एखाद्या मुलाला इकडे आणावं आणि वाढवावं. खरंच तुला असं वाटतं? खरंच म्हणजे आता जग्गू दादा आला ना की मी त्याला ठणकावून सांगणार आहे. अरे तुला करायची आहेत का एवढी 6 पोरं? तुझी बेबी देऊन टाका मला. अरे काय चिकास पोरगे म्हणून सांगतो. एकदम चंड आहे चंड. तुम्हा तांब्यांकडली माणसं कशाला? तुम्हा तांब्यांकडली माणसं एकापेक्षा एक काळी कुट्ट. काय म्हणालीस? तू सोड. हा आमच्या लीनाताईची मुलं कशी गोरी पान नक्षत्रांसारखी आहे. मी सांगणार आहे तिला की यावेळेला तुझ्या गोट्याला ठेवून जा म्हणून. किती गोड आहे म्हणून सांग. त्या मोठ्या फिट्यात काय दम नाही. आपण घेऊन घ्यायचं तर बेबीलाच. नाही नाही नाही. मूल मला सांभाळायचंय तेव्हा माझाच शब्द खरा झाला पाहिजे. आणि तुला लागलीच भांडायला. हे बघ, भांडतोयस तूच. मी आधीच सांगितलंय की आपण ठेवून घ्यायचं तर ते लीनाताईच्या गोट्यालाच. अरे यार, लीनाताई कधी आलात तुम्ही? या वहिनी या. म्हणजे ह्यांचे 6 आणि त्यांचे 7 म्हणजे झाले 13. आणि हे दोघं आणि ते दोघं म्हणजे 17. आणि आम्ही दोघं 19. येस, कशी खोड मोडली या घराची. पण मंडळी तुम्ही गांगरून पळ वगैरे काढू नका ना. अहो हा आमच्या संसाराचा पहिला अंक होता, पहिला. सो स्टे ट्यून्ड. अहो या निर्वाण्या घरात माणसाला लागले गोड घातली गोड अशी आहे. आम्हाला नाही मूल. आम्हाला नाही मूल. अंजली लेले, सुनील मोहनदास, प्रसाद पराडकर, रश्मी पत्की आणि मिलिंद वगैरे
म्युझिक निरंजन झवेरी, मंचसज्जा आणि मेकअप मीता वगड, साऊंड प्रशांत कोकिटकर, प्रॉम्प्टिंग प्राजक्ता पराडकर. तर चालू करतोय अंक दुसरा. मंडळी बघितलं ना, महिन्याभरात घरातल्या पाहुणे मंडळींनी आणि बालगोपाळांनी या दालनातील स्वच्छतेची, टापटिपीची आणि सौंदर्य दृष्टीची कशी पार वाट लावून टाकली आहे. जागोजागी खडूच्या रेघोट्या उडल्या आहेत. शोकेस मधली बहुतेक चीजा परागंदा झाल्या. हे दासोपंत वाघमारे. ऐका, केवढ्यांदा चिमटा काढलास? काय सुचवलं तरी लक्षात घ्यायचं नाही. अरे एक नीट बस आधी, नीट साऊथ बस. तू मधुराणीच्या घरात आहे, तुझ्या ते टोल लागल्यावर नाही, कळलं ना? कळलं. 4 दिवस इथं विश्रांतीसाठी आलोय तर इथे सुद्धा तुझी फौजदारी आहे. त्या जन्मताना मी कोचाला बोलतो तरी चालतच वाटतं तुला. त्याच्याशी तुला काय करायचंय? आणि हे बघ, आपण इथे काय योजना आलोय हे तुझ्या लक्षात आहे का? त्याचाही विसर पडलाय तुला आता? काही विसर नाही पडलाय. सगळं ध्यानात आहे. माझी खटपट चालू आहे. तू जरा दमाला घे. तुझं अरे लढाई हरली, राज्य गेलं तरी तू उस्ताद बोंबच खा. त्यांनी आपली बेटी ह्या घरात घुसवली, अगदी चित्तावून पक्की सुद्धा केली. काहीतरी वेळासारखं बोलतेस. तू काही चिंता करू नकोस. या घरात घुसणार तो आपला गोट्याच. मी मेली धडपडते, माझ्या परीने सगळे प्रयत्न करते, पण तुला ऐका द्यायचं काही? काय झालं? या पिशा कोणी काढल्या? चेष्टा कसली करते? फालतू करू नकोस रे. तुझ्या विषाने ह्या फोटोला विषा कोणी काढला रे? खरंच की हे काम आपल्या नंद्याचंच असणार. कोणताच नाही तू. पोरेच्या ड्रॉइंगचा अजून एवढं कौतुक केलंस. हे त्याच्या आता प्रकार. त्या हरामखोरानं घरातलं एक ड्रॉइंग चित्रकाराचं पाठी ठेवलं नाही. बाई पाहिली नाही, पुढारी पाहिला नाही. सगळ्यांना कल्लेदार विषय. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलायस? मग उगाचच तू माझ्या मुलावर हात घेतलास ना तर खबरदार. मी सांगते, हा प्रकार ते चक्कू दादाच्या मन्याचाच आहे. असेल हो. असेल नाही, आहेच. आणि जेव्हा मी तुला मधू समोर विचारीन तेव्हा तू ह्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलायस असं सांगायचं. हो पण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय म्हणून सांगायचं. तरी खोटं कसं बोलायचं? का रे का? जगतात नाक्यावर जेव्हा खोट्या पावत्या फाडतोस तेव्हा ते फाडतो मी, पण असे कितीदा फाडतो? नाही, थांब आता. आता मी त्या मधूला आणते आणि दाखवते. ते तिलाही करू देत ना कशी आहे त्यांची कारकिर्दी. थांब आता. मधू, हे मधू. राणी,
राणी राणी चहा हवाय मला चहा. परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला. अगं राणी आहेस कुठे? अगं मला चहा हवाय चहा. अगं राणी आहेस का तू? छे, कुठे गेली आहे ही? असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, तरसतो चहाला. माश दैवे ज्यांच्या गळा लागला. ज्यांच्या गळा लागला. काय काय नाही. झोपा झोपा तुम्ही. तुमचंच राज्य आहे. झोपा. ओ राजा भाऊ एक गाणं म्हणतो ना पाळा जो जो रे. नॉनसेन्स. हे बंद झालं पाहिजे. अहो संबंध महिन्यात बायकोशी 2 शब्द बोलायला वेळ मिळत नाही ह्याचा अर्थ काय? अगं राणी आहेस कुठे? मला चहा हवाय चहा. काय हवंय? काय नाही हो, मला एक कपभर फक्त चहा हवा होता. मिळायचा नाही. काय? मला मला माझ्या घरात एक कपभर चहा मिळायचा नाही? शांत व्हा राणे भाऊ. मी दुपारचा जेवायचा राहिलोय त्याची तुम्हाला फिकीर नाही. तुम्ही चहाचं काय घेऊन बसलाय? काय काय? अरे हे काय घर आहे का काय? शांत व्हा राजा भाऊ, शांत व्हा. मुलांची संख्या वाढली की हे असं होणारच. काय काय बोलताय का तुम्ही? अहो मला सांगा, आपण कष्ट करून हे एवढं सगळं करू ते कोणासाठी? मुलांच्यासाठीच ना. मग आता मी काय करावं असं तुमचा सल्ला आहे तिथून आला? हो, तुम्ही राग सोडा. त्या समोरच्या इराण्याकडून तुमच्या माझ्यासाठी सिंगल चहा मागवा. इराण्याकडून एक सिंगल तुमच्या माझ्यासाठी? हो. अहो तुम्ही कमाला द्या. मी मशीन देतो. हे तुम्ही सांगताय मला जिथून आला? राजा भाऊ त्यात गैर काय? आम्ही टोल नाक्यावर असाच चहा पितो. माझं हे घर म्हणजे काय तुम्हाला जगातला का समजला? नको मला चहा. बघून घेईन एकेकाला. दाखवतोच मी. स्वतःच्या डोळ्यांनी बघ म्हणजे झालं बाई. अगं बाई, हे काय? कोणा चाटाळाने केला हा प्रकार? विचार झाला विचार. अगं ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या म्हणून बरं. काय रे? मला दिसतंय की नाही तो प्रकार? हे बघ, नीट विचार करून सांग. मला नाही उगाचच कोणावरही खोटा आळ घेतलेला चालत त्यांच्यासारखा. मला सांग, हा मन्या कोणाचा? अगं म्हणजे आपला की? अजून त्यात आपली मुलं कोण हे सुद्धा तुला ओळखता येत नाही ना? तशी चेहऱ्याने ओळखतो का मी? पण आता एवढ्या सगळ्यांची नावं नाही लक्षात राहत. पण तू म्हणेस हो नक्की? हो मधू पटली ना आता खात्री? आता येऊ दे तर खरा राजाला. त्याला दाखवते आपल्या पुतळ्याचे प्रताप आणि विचारतेच. नको बाई, उगाचच तर तुमच्या नवरा बायकोच्या भांडण लावायची सवय नाही आम्हाला त्यांच्यासारखी. काय रे? हो. अगं मधू, पण आम्ही गप्प राहिलो तर खुशाल ते लोक आमच्या मुलांवर आग घालून मोकळे होती. काय रे? हो. आणि शेवटी काय ग? राजाला
सुंदर घराचा अगदी उत्कीर्ण करून टाकलाय सगळ्यांनी. आम्ही नाही हो वधू, त्यांनी काय रे? अगं अगं आता एखाद दुसरं बोट लागलं गंधासारखं तर काय ते तेवढं. उगाच ते चप्पू घालायला पाठीशी घालण्यासाठी तुझा नाव ओढवून घेऊ नकोस. हे दात आहे तुझ्यात, सुन्यात आहेत का? काय रे? नाही हो. अगं ताई, पण तुला एवढा साक्षी पुरावा गोळा करायची काही गरज आहे का? अगं नाही असं असं काहीतरी आजा गळ्यासारखं बोलून जातो आणि लोक माझं आणि माझ्या मुलांचं पाणउतारा करतात. तो एखाद्या माणसानं मला सोसायचं म्हणजे तरी किती गळं वाईट. पण मला कळत नाही ताई, त्यांनी तुमचा दुस्वास करावा असं काय केलंय तुम्ही? आता का? हे बघ, माझी मुलं तुझ्यावर एवढी माया करतात, तू त्यांचं देखील सगळं करतेस हो. मग त्यांच्या मुलांचं नाही करत मी. आंघोळी मीच घालते, कपडे लत्ते मीच आणते, जेवण खाण सुद्धा मीच बघते. हो ग हो, अगदी सगळं काही तूच करतेस. पण घरात ठेवून घ्यायचा प्रश्न आला की नाव आमच्या कोणत्याच घेतेस. ईश्वर, त्यात काय? मी कोणाचंही नाव घेईन, त्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? कारण पैसा ग बाई, पैसा. मी सांगते, हे सगळं हा पैसा बोलतो. काय रे? झोपायला काय झालं? उठ आणि जरा खडखडून बोल की. पैसा कुठे पावतो मला मी पैसे देतो. सांगितलं ना, तू तुझ्या टोळा करत नाहीस ते. छे, ती घोळ झाला बघ. मला म्हटलं दारूचा ट्रक आला टोल नाक्यावर. हा आता बोला. आता काय बोला? जरा गाण्याला चाल लावायला बसलो तर जरा कोणी निवांतपणा मिळवून देत नाही. अय्या, अरे तू कधी आलास? ह्या घरात कोण कधी आला आणि कोण कधी गेला याची दाद आहे का कोणाला? हे बघ, ते जाऊ दे. हा 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 काय प्रकार करून ठेवलायस ते पाहिलंस का? हा प्रकार? अरे बापरे, कोणी केला हा प्रकार? तुझ्या लाडक्या पुतण्याने, मन्याने. मर्यादे? हो, छे ते शक्यच नाही. विचार जितुनाना, त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. शक्य नाही मजा करणं शक्य नाही. काय हो तुम्हाला? आता माझ्याकडे काय बघतोयस? काय खरं आहे? सांग आता. राजा भाऊ, आम्हाला ना थोडी दमदाटी केली ती खरं सांगता नाही हो. असं काय? तू आता आत यायला सांग. देते तुला ह्याचं उत्तर. सांग. आता बरोबर झालं. भूक लागली. अगं बाई, कोंड्याचा आवाज. राणी थांब जरा. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. बघ, असं कर, तूच खा. मी आधी गोट्याला जेवायला घालते आणि मग येते. अगं राणी, परिस्थिती किती बिकट निर्माण झाली आहे. अरे तुला काही हृदय वगैरे आहे का? माझं लेकरू तिकडे भुकेने कळवळलं असेल. अगं राणी, आपण मी नाही, तू थांब जरा. अगं मी तुला थांब म्हणून सांगतोय आणि तू थांबत नाही. ह्याचा अर्थ काय? छे, मंडळी, ही काय भानगड आहे? माझ्या अपरोक्ष हा सतत कारकून कसलं कारस्थान रचतोय? माझे पैसे गुंतले या चित्रात हे ह्या चोरांना कळतच नाही ना. हो, पैशाची मला चिंता नाही हो. पैसा काय एका हाताने कमावला, दुसऱ्या हाताने कमावला. उद्या काय दोन्ही हाताने कमवी.
मला जो खरा घोर लागलाय ना, तो या आमच्या घराला लागलेल्या या माहेरच्या खुशींचा. हे काही नाही, आपण आता निघायचं. बरे भेटलात राजेश्री. आता आज जा आणि सगळ्यांना सांगा, म्हणावं पेढे वाटा, पेढे आनंद करा. अरे अरे राजा, तुला नोकरीत बढती वगैरे मिळाली की काय? पडती नाही, बिराडाला जागा मिळाली. जागा विराळाला जागा? कोणाची आहे? अरे कोणाच्या मध्ये काय, आमच्या असं बघतोस काय तोंड आवाज. अरे अरे पण दादा म्हणजे राजा बस पळ आधी आणि जाऊन त्या शकुनी मामाला सांग, म्हणावं आम्ही चाललो. आता आमच्या मागे या घरात तुम्ही किती लुटमार केली, तुम्हाला कोणी अडवलं नाही. लुटमार? हो, हा काय प्रकार आहे वहिनी? प्रकार काही नाही आहे, ते सगळं ठीकच आहे. 16 वर्ष पोस्टात नोकरी केली, कधी कोणाचं ऐकून घेतलंय? आणि या घरात सोम्या गोम्याकडून आमचा अपमान. अरे कोणी अपमान केला तुझा दादा? तरी मी तुम्हाला निघायच्या आधी बजावत होते की या काळात कुणीच कुणाचं नाही. पण तुम्ही मूर्ख. पदवी झाली आणि भाऊ भाऊ म्हणून नाचलात आणि आला मला या घरात घेऊन राहिला. हे हे असलं तुझ्या माहेरच्या माणसांसारखं कुचकं नाचकं बोलत जाऊ नकोस. वाटतं ते खपून गेला, मी काय राजा नाहीये. थोडी मुक्ती राहती आणि तुम्ही तांबे मंडळी म्हणजे एक रामशास्त्राचा अवतारच नाही का? खबरदार, ज्या तांबे कुलात झाशीची राणी जन्माला आली, त्या तांबे कुलाची अवहेलना मी कदापि सहन करणार नाही. अरे अरे खाऊ देणार आहे दादा. तू आधीच्या तोंडाला सील ठेव. तो माझ्या तोंडाला सील ठोकायची म्हणजे काय पोस्टाने पिशवीला नाही सील ठोकायची ती. अहो जाऊ दे ना. अहो वहिनी, तुम्ही तरी कशाला आगीत तेल ओतताय? काय प्रकार झालाय हे कोणी मला सांगणार आहे का? तो हरामखोर जिंक्या. मी शांत बसा भाऊ. मी म्हणलो की रात्री मलाच विसरावं लागणार आहे. मी सांगते भाऊजी, तुमच्या या सुंदर घराचं की ना आमच्या मुलांनी उकिरडा करून टाकलाय. अहो एवढंच ना. अहो मुलंच आहेत ती. हे या घरात खपवून घेतलं जाणार नाही. हे ह्या घरात खपून घेतलं जाणार नाही असं कोण म्हणतं? असं लीनाताई सांगत होत्या, म्हणून दासू पंत सांगत होता, असं कोणीतरी बोलता. कोण लीनाताई? कोण जितू नाना? तुमच्या बायकोच्या माहेरची माणसं, कळलं? पण बायको तरी कोण? हा विचारते, बायको तरी कोण? आता नाही बोलायचा. करायचे काय? हे दोघं सुखात नांदली की आम्हाला पाहू. आम्हाला नाहीतरी राहायला जागा मिळाली आहे, आम्ही उद्याच चालले जाणार. कशाला आम्हीच जातो ना उद्या घर सोडून. मग तुम्ही राहा खुशाल, करा भावाच्या जीवावर चंगल. बोलायला काहीतरी शरम वाटायला पाहिजे होती. काय हो चंगल केली आम्ही? आमचे हे पोस्टात नोकरी करतात, हे असे डोनेशन मध्ये भेटत नाही ना ताई. आमच्या याला सुद्धा टोल नाक्यावर काम करायला पगार मिळतो. कोणी येऊन भिक्षा नाही मागत. अहो लीनाताई, काय काय कशाला भांडताय तुम्ही? तू कशाला ऐकते या गावातल्या लोकांचं बोलून? हा? बोलून चालून ह्यांच्या शब्दकेला नाक्यावर पावत्या पाडू. गारगुंड्या. अरे वा, तुम्ही दिल्लीला राष्ट्रपतींचे शागीर होतात वाटतं. सांभाळ बोला जितून ना. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ऑफिसर म्हणून काम करतो मी. हो का? मग आमचं जकात टाकं देखील प्रायव्हेट नाहीये, सरकारीच आहे. आणि कधीबद्दल बोलाल ना, असे मोठे व्यापारी आहेत जो पाहिल्याशी नोटांची पुडकी घालून नोटांगण घालतात, नोटांगण. ते काय विचारावं? म्हणून सस्पेंड होऊन चालूचे पाय धरायला आले. तुमचं सांगा. अहो लोकांची पत्र चोरून वाचली म्हणून दिवस झाले आणि आले मग भावाच्या आश्रयाला. जितून ना तुमच्या बायकोला आवरा.
बस करा की आता. आम्हाला ठाऊक आहे मेहरबान, ह्यांच्या पैशावर तुमचा डोळा आहे आणि तुमच्या डोक्याला ह्यांच्या घरात कोंबायची तुमची कारवाई झाली आहे. माशे कारस्थान आमचं नाही तुमचं चाललंय. बेबीला एक घरात घुसवायचा. भावाचा पैसा बघून हाव सुटले तुम्हाला. क्षणभर आता माझं कोणी ऐकून घेणार आहात का? काय मिशा काढतात तुम्ही आणि आज येता आमच्या मुलांवर. तुला आता जर तुम्ही तुमच्या बायकोचं तोंड आवडलं नाही तर तुमच्या दिशा उठून त्याच्या हातात ठेवी. किती ते मिशा रंगवल्या म्हणे. आता कोणी एक शब्द जरी तोंडात काढला ना तरी एकेकाच्या नरडीचा घोट घेईन मी. थांबा, या मिशा मी काढल्या तू होय मीच. काय म्हणणं आहे तुमचं? तुमची पोरं अशी दिव्य लक्षणी माझ्या तंबोऱ्याचा घोडा करायला निघाली होती. त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मला तो प्रकार करायला लागला. काय नाही आम्ही सगळे मिळून एखाद्या ह्या विषयावर गोड सुखसंवाद करत होतो. पुरे आहे तुझं. काय चाललंय का इथे? ताई, पोटाचं जेवण झालं आणि तो झोपला देखील. आता तुम्ही सुद्धा चला, सगळे जेवायला बसा. चला बाई. हा, आता सांग, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? तुझ्याशी? छे, काय? आता काय बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये. बेबी रडतीये वाटतं. अरे थांब ना. हे बघ, मला सुद्धा काहीतरी बोलायचं तुझ्याशी आता. हे बघ राणी, आपण बेबीला आपण घेऊन घ्यायचं ठरवलंय ना, तेव्हा बेबीला आधी दिसेल आणि मग इतरांचे. अरे असं काय करतोस? थांब की जरा 2 मिनिटं. हृदय वगैरे काही आहे का? आधी मला बेबीकडे पाहिजे. काय हे मी सांगते 2 मिनिटं थांब म्हणून. मला बोलायचंय महत्वाची. काय झालं जरा सुद्धा? ऐका नाही तो. अय्या गुरुजी, तुम्ही? का पॅन्ट घातली म्हणून बोलतेस? हो. आपल्या वेळी धोतर फाटलं, तुझी कलमं चिरडली. मग विचार केला जमाना बदललाय, आपल्याला पण बदलायला हवाय. घरी धोतर काय, लुंगी काय, पंचा काय, ब्रह्मचार्याच्या घरात सर्व सारखंच. आता हे ताब्यात घे आणि पिशवी रिकामी करून दे पाहू. हे काय आणलं? भाजी? भाजी? हा? एवढं काय मला अरसिक समजली आहेस? बघ काश्मीरी गुलाबाची 14 कलमं आणली आहे, थेट काश्मीरवरनं. अय्या, माझ्यासाठी? आणि कोणासाठी आणणार? आपल्या वेळीस अजाणता हत्या झाली, मग त्याची भरपाई करायला नको? पण मिळाली कुठे तुम्हाला इतकी कलमं? त्याची तुला काय करायचंय? ते आमचं सिक्रेट आहे बुवा. पण आता जरी आमच्यावरचा राग गेला की नाही? अय्या, मी कधी रागवले होते? छान आहे ताई कलमं. हार आवडली मला. थँक्यू. नो मॅन्शन. आवडली ना? आवडणारच. आमचं लग्न झालं नसलं तरी मायकाला काय आवडते ते आम्ही नेमकं ओळखतो. आता व्यवहार? अहो पण गुरुजी, मी राजाला ना याबाबत काही सांगितलं नाही अजून. गलबाडे, मला माहिती आहे तुझा नवरा आहे तुझ्या मुठी. छान आहे. असा जन्मभर मुठीत ठेव, सोडू नको तुला मला. काहीतरीच गुरुजी तुमचं. आमचं लग्न झालं असतं तर आम्ही सुद्धा असंच कोणाच्या तरी मिठी म्हणजे मुठी आनंदाने राहिलो असतो. तुमचं काहीतरीच गुरुजी. काहीतरीच नाही, मला सर्व ठाऊक आहे. पण आता चेकबुक घेऊन ये पाहू. पण मी काय म्हणते गुरुजी, राजा आतमध्येच आहे. आपण त्याला एकदा सांगावं तरी. मी जरा भाऊजाई आणि गिरी घरी असताना
ते त्याला तुझ्या मनासारखं करू देतील. ईश्वर, पण त्यांचा काय संबंध? संबंध काय? पैसा बाई, पैसा पैसा. मी नाही त्याची पर्वा करत. बाप बोललीस ना, पण त्याचं तसं नाही. त्याच्या मानेवर बसलाय भावाचं भूत, म्हणूनच त्यांनी त्याच्या मुलीला घेऊन त्यानंतर ठरवलंय. तुम्हाला कोणी सांगितलं? की तो जग्गू दादा. आणि काय म्हणत होते माहितीये? मला नाही भूत ना बाळ, तुमचे पैसे सर्व जग्गू दादाच्या मुलांनाच मिळायचे. ओढलंय माझं खेटर. आणि तू एवढ्या तेवढ्या बाबतीत त्याच्या संपत्तीचा आग्रह धरून बसते. बरोबर आहे तुमचे. मी देखील आता त्याला काही विचारणार नाहीये. थांबा. चेक हो, मी पावती नंतर पाठवून दे ना. हो हो चालेल. पावती? कसली पावती? काय काय भानगड काय? मी की नाही तुझ्या नावाने यांच्या संस्थेला 50 लाखांची देणगी दिली आहे. कशाला सांगितलं? ईश्वर, त्यात काय झालं? मला काही चोरी आहे कोणाची? राजा भाऊ, आता आम्ही येतो. आता आम्ही येतो. असा जीव वारंवार देत जाऊ. या या. छान केलंस. चांगला गळा कापला तुझा आणि माझा. हे बघ, उगीच ओरडू नकोस. मला माहितीये तुझ्या खात्यावर रगड पैसे आहेत. अगं, पण राणी, अगं आधी जरा मला विचारलं असतं तर काय बिघडणार होतं का? मग मगाशी मला मोठ्या तोंडाने आपण बेबीलाच ठेवून घेणार म्हणून सुनावलंस, तेव्हा मला विचारलं होतंस. आणि तू मोठ्या इथं माझ्या जवळच राहणार आहे अशी मला प्रतिज्ञा ऐकवलीस ते. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की मूल ही माझी आवड आहे, तेव्हा निवड करण्याचा अधिकार माझाच असला पाहिजे. राणी, आपण तडजोड करूया. हे बघ, तू मोठ्याला ठेवून घ्यायचा विचार सोडून दे आणि मी बेबीला ठेवून घ्यायचाही हट्ट धरत नाही. कबूल? आणि काय, आपली आजूबाजूची इतकी बच्चे कंपनी आहेतच की. अगं, त्यातलाच एखादा छोटासा मुलगा आपण आणूया आणि सांभाळूया. छान, चांगलं. बघा कसा संभावितपणे सल्ला देतोय तो. का का त्यात काय झालं? का 8 दिवसात माझी बाप जमीन दोस्त करून टाकतील सगळे. अगं राणी, दुराग्रह आहे तुझा. हे बघ, ते काही नाही. मी तुला आधीच बजावलं होतं की या घरात येईल तर तो लीनाताईचा गोट्याच. मग मी देखील जग्गू दादाला शब्द दिला. नाही 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 आपण बेबीलाच ठेवून घ्यायचो. नाही, मी सांगितलंय, मीही लीनाताईला शब्द दिलाय की ठेवून घेणार तर गोट्याला, आणि गोट्याला नाही ठेवलं ना तर मी सुद्धा हे घर सोडून निघून जाईल. अगं काय करतेस राणी? चिडून काय प्रत्येक वेळेला चिडून जाते. पाहिला सगळा प्रकार रोकडे. हो, इथे दरवाजा उभा राहून मी आतापर्यंत ट्रेलरच पाहिला. अजून तुमचा सिनेमा पाहायला मिळालाच नाही. मुळे अहो, एवढी शहाणी सुरती माणसं कोणी लग्नच का करतात? अहो, जाणून बुजून संसाराच्या खड्ड्यात का पडतात? बरोबर. मला सांगा रोकडे, तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून कोणी जाब विचारलाय? नाही. रंगलेल्या गप्पा मोडून कोणी आंघोळीला पिटाळलंय? अहो, मुळीच नाही. अहो, मग सगळं सोडून पांढरा हत्ती हे घरात का आणतात? तेवढी शहाणी सुरती माणसं कोणी लग्नच का करतात? अहो, म्हणूनच तर मी आतापर्यंत लग्न केलंच नाही मुळे. बर, आता ते सगळं विसरा राजा भाऊ. आता ह्याचा पुढचा विचार काय? विचार काय? राणी घर सोडून गेली की मी चाललो हिमालयावर. येऊन जाऊन तो प्रश्न राहिला या घराचा. काय होणार आहे काय माहिती? वंडरफुल. अहो राजा भाऊ, घराचा प्रश्न राहिलाच नाही मुळे. कारण हे घर तुमच्या हातातून
जाणार. अहो, काय बोलताय काय रोकडे? घर जाणार? म्हणजे मग तुम्हाला काय अजूनही काही पत्ता नाही की काय? अहो, बँकेने ह्या घराचा कब्जा मिळवण्यासाठी कोर्टाकडे डिग्री मागितलाय. म्हणजे त्याला काय म्हणतात ती फोरक्लोजर नोटीस. हो हो रोकडे, पण तुम्ही कबूल केलं होतं मला. आय एम सॉरी राजा भाऊ, पण ह्या वेळा दुसरी काही व्यवस्था होऊ शकली नाही. नॉनसेन्स. अहो, हे तुम्ही आत्ता मला सांगताय आणि आणि ते देखील एवढे शांतपणे. अहो, असा डोक्यात राग घालून काही चालणार नाही. आपण कुठेतरी जरा शांतपणे जाऊन बसू, या प्रश्नाचा विचार करू आणि काहीतरी सोडवू प्रॉब्लेम. तुम्ही काय चिंता करू नका. हो रोकडे रोकडे, काहीतरी करून पैसा कुठलं तरी गोळा करायला पाहिजे. राणीला करायच्या पण आपण इथे नको. तिला काहीतरी ऐकू दे. आपण आतल्या खोलीत जाऊन काहीतरी शोधा. चला चला लवकर या. तू इथं कशाला धडपडलीस? बघा बाई, म्हणजे धडपडला तुम्ही. म्हणून काय प्राण नव्हता झाला माझा? हा? वर ती दोघं काय बोलतात आहे ते ऐकायचं सोडून एवढा जीव घाबरायला नको. मी मण्याला खिडकीशी कान देऊन उभं केलंय. तर सगळी बिद्दल बातमी दे. बातमी देण्यासारखं उरलंय काय? सगळा निकाल लागलाय. तुम्ही ऐकलंय ना सगळं जिथून आला? हो, म्हणजे काय? हा प्रश्न झाला. अगदी प्रारंभापासून इथं दरवाजाशीच बसलो असतो. आता काही बाकी वाटतं उरलं नाही हो. फक्त दिवाळा काढायचा राहिलाय. झालं. सगळ्यांचं वाटतं केलं की नाही. आता काय म्हणायचं तरी काय बाई या माणसाला. काही म्हणू नका. आता सगळे सामान बांधा आणि चला इथून, नाहीतर जामीन राहावं लागेल जग्गू दादा. चला 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 चला. मी तुम्हाला शोधते मागीलदारी. आणि तुम्ही सगळे इथे असता. चला चला जेवायला चला. आणि हा राजा कुठे गेला? अगं त्यांची आणि रोकड्यांची काहीतरी खलबत चालली तो म्हणे. खलबत? कसली खलबत? मी नाही समजले. एवढं नाही घाबरायचं. अगं मधू मी सांगते. ए, तू गप्प राहा. मला सांग, त्या राजभाऊनी सगळं सिनेमावर घातलं असेल. तुला काय करायचं त्याच्याशी? तू जरा काय म्हणाला? राजाने सगळे पैसे सिनेमावर उडवले. एवढ्यानं काय झालंय? आम्हाला कोणाला न विचारता हा बंगला देखील बँकेकडे गहाण टाकलाय. बंगला? हे घर बँकेकडे गहाण? विश्वास नसेल तर बँकेच्या मॅनेजरला विचारा, फोन करू. काय सांगताय काय? राजा राजा, अरे अरे हे सगळे काय सांगताय? तू तू आपले पैसे सिनेमावर उडवलेस? होय होय. पण का का? अगं शांत हो राणी, मी तुला सगळं सांगतो नंतर. पण मला का नाही विचारलं आधी? हे बघ, शाळेला देणगी देताना आधी तुम्हाला विचारलं होतंस का? म्हणूनच हा सूड घेतलास तू माझ्यावर? अहो वहिनी, ते बघा, झालं गेलं सगळं विसरून झालं. आता माझी एक नवीन योजना अशी आहे, जर तुम्ही ती मान्य केली तर रोकडे रोकडे, आता बास झाल्या तुमच्या योजना. कृपा करून आता चालू ना लागा. मी हात जोडतो. ओके ओके ओके. निघून जा तुम्ही इकडनं. डोंट बी व्हेरी अपसेट राजा भाऊ. ओके बाय बाय. काय काय सांगताय सगळे? सूड हिच्यावर नाही, सूड उगवलाय तो आमच्यावर.
तर काय राजा भाऊ केवढ्या केवढ्या आशेनं आम्ही तुमच्याकडे आलो होतो हो, हो, आमच्या तोडचा घास काढला तुम्ही हो हो तुम्हीच आमची सगळी स्वप्न पार धुळीला मिळवली तुम्ही. अरे वा वा, बाबा काय आम्ही म्हणत होतो तांबे कुळाचा एक तरी मुलगा विलायतला जाईल आणि शिकून सगळं नाव काढून येईल. तर काय अगं मधू अजून आमच्या मुलांची शिक्षण व्हायचे त्यांची लग्न कार्य व्हायचे. काय हो बाईसाहेब, या सगळ्याचा पत्कार आम्ही घेतलाय वाटतं. अरे म्हणजे काय साहजिकच आहे ते एवढा सगळा पैसा कमावलाय रुपयातले 4 आणे नातेवाईकांना खर्च केले तर बिघडलं कुठे. हे कसे नातेवाईकांची जळजळ घेता म्हणून देवाने तुम्हाला मुलंच दिलं नाही. हो वहिनी, काय बोलताय काय तुम्ही? बाई, ह्या घरात ही भाषा मुकाट्यानं आपल्या मुलांची पार्सल उचला आणि चालू लागा. आम्ही बघून घेऊ. ही विजयास काय मंडळी आवरावर करा, आत्ताच्या आत्ता बिलाड बदलायचं. चला अहो पण मी काय म्हणते नाहीतरी स्वयंपाक झालाच आहे. ठीक आहे, आधी पानं वाळा आणि मग तयारी त्या माईचा भूक्याला जामीन घालतो. ताई नको ना जाऊ, ताई नको ना जाऊ मोठ्याला. आणि माझा ऐकून घे, त्यांचं प्रेम माणसांवर नाही पैशांवर आहे, पैशांवर. उगीच बोलू नकोस काहीतरी. कोट्याची माया काय पैशांवर आहे? बेबी काय तुला पैशांसाठी मिळते? तर तुला माहित नाही राणी, तूच केला सगळ्या पैशांचा चुराडा. पैसा काय करते? अजून 2-4 चित्रांना संगीत दे तर गेलेला सगळा पैसा मिळवून आणेल मी. हो रे, तू गेलेला पैसा परत मिळवशील, पण ही मुलं एकदा घरातून गेली ना की पुन्हा दृष्टीस पडणार नाही. अगं राणी, म्हणून तू काय या चोरांना शरण जाणार आहेस? काहीतरी बोलू नकोस. शरण जायला ही मुलं काही आपली शत्रू आहेत का रे? मुलं ह्या मुलांपायीच तुला वेळ लागणार आहे. खरंय, पुरुषांना पैसा वेड लावतो आणि स्त्रीला मुलं वेडी बनवतात. राणी अगं असं चिडून जाऊ नकोस. पाहिलं ना मंडळी, अहो या गोजिरवाण्या घरात माणसानं लागलंय कोण, ह्यातली कोमाशी आहे की आम्हाला नाही मूळ. बघितलीत ना काय अवस्था झाली आहे या घराची. 15 दिवस झाले राजला मुंबईला जाऊन. कितींदा फोन केले पण फारसं बोलणं देखील. आज येतो, उद्या येतो, अमक्याशी करार व्हायचाय, तमक्याशी करार व्हायचाय. कोरड्या आशेची पानं पुस्तक बोलतो. तुम्ही लोक आमच्या घरात खेळणे खेळायचे. आता याला दुसऱ्यांचे उपवर्ग झिजवायची पाळी आली. सिनेमाचा धंदाच वाईट. एक पिक्चर चाललं तर लोक डोक्यावर घेतात आणि दुसरं पिक्चर पडलं तर तेच पायाखाली ठेवतात. इथली श्रीमंती म्हणजे अळवावरचं पाणी. आज आहे आणि उद्या नाही. त्यावेळेला सिनेमा काढायच्या फंदात पडला नसता तर आज ही पाळी कशाला येते. आता लोक दाराबाहेर उभे राहून हे घर विकायचं का म्हणून विचारतात. किती 2 खोल्यात राहायचो तेव्हा किती सुखी होतो आम्ही लोक. आजकाल माझी प्रकृतीही बरी नसते. मन ही धाऱ्यावर बसते.
डॉक्टरांची अपॉइंटमेंट राजा म्हणाला होता आज परत येईल, पण बघा अजून पत्ता नाही त्याचा. मी तरी किती वेळ वाट उशीर होतोय. आता निघायलाच येते. आणि आहेस का तू? अच्छा मंडळी, तुम्ही आहात अजून? म्हणजे आमचं कौटुंबिक नाटक तुम्हाला आवडलेलं दिसतंय. तुम्हाला माहितीच आहे मी 15 दिवस मुंबईला गेलो होतो. आत्ताच परत येतोय. असं बरं वाटतं. शेवटी आपलं घर ते घरच. पण ही राणी कुठे दिसत नाहीये. कदाचित डॉक्टरांकडेच गेली असावी. मगाशी म्हणत होती डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे म्हणून. दोन-तीन दिवसापूर्वी म्हणत होती तिला जरा बरं वाटत नाहीये म्हणून. माझं बोलणं झालं नाही मग. त्या इंटरव्ह्यू मध्ये मी बिझी होतो ना. तो जॉब मिळाला नाही तो नाहीच. काय करावं काही कळत नाही. जर काय ह्यावेळेस काही जमलं नाही ना तर काही खरं नाही. शेवटी बंगला विकावा लागतोय का काय काय कळत नाही. आम्ही सगळं ऐकलंय राजाभाऊ. कसं बोललात? हो हो, आम्ही तुमच्यासाठी हाच बेत घेऊन आलो. या टाळी. या बसा बसा. कधी आलात? बसा. आता चालेल. ईश्वर म्हणजे काय 8 दिवसापासून आमच्या इथेच मुक्काम आहे यांचा. अरे जितूनारांच्या नोकरीबद्दल खटपट करायची होती आपल्या पाटकांच्याकडे. अरे पण मधू कुठे दिसत नाही तिथे. मधू ना? मधू डॉक्टरांकडे गेली आहे. अगो बाई, खरंच की काय? एका शब्दाने कळवायचं तरी. हो मी देखील मी आत्ताच आलोय ना मुंबईहून 15 दिवसांनी. मला देखील आत्ताच कळतंय. पण तसं काळजीचं काही कारण नाही ना रे. तुला काय झालंय ते तरी आधी मला कळू दे ना. सांगते, या मधल्या पैशाच्या प्रकरणाचा तिच्या तब्येतीवर असर झाला असणार. तर काय भारी मनाला लावून घेतला होते की ते. काय तुम्ही बायकांनी आता इथे मुक्काम ठोकायचा आणि या घराचा सगळा चार्ज घ्यायचा. त्याची काही गरज नाही दादा. हो, तुम्ही टाकायच्या आधीच ते मी ठरवून घेतलंय. हो पण नको, आमची काही अडचण नाहीये. हे बघ राजा, अरे नाही कशी म्हणतो. हे बघ, घरात आजारी बाई एकटी बिचारी काय करणार. अहो तसं काय नाही, आमची खरंच काही अडचण नाहीये. बघ तू संकोच करू नको. आमची काही अडचण होणार नाही. आम्ही मागचं सगळं विसरून तुला मदत करायचं करतो. मदत? अरे कसली मदत? हो, बँकेशी बोलणं करून हे सगळं ठरवून आलं.
नशिबान आहात राजा भाऊ. सरकारनं इथं औद्योगिक वसाहत जाहीर केल्याचं झाल्यापासून तुमच्या जमिनीचे भाव चौपट झाले. हात कुठं द्या टाळी. आम्ही प्लान्स देखील तयार केले. पण जगू दादा ते ब्लूप्रिंट दाखवा नाही ना. राजा प्लॅन्स बस 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 सांगतो तुला. बस 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 सांगतो. हे बघ हा तर राजा हा तुमचा बंगला. हा ही बंगल्याच्या पुढची मोकळी जागा. बँक म्हणाली आम्हाला ही जागा हवी. मी म्हटलं दिली. प्रत्यक्ष नव्हे तुला प्लॅन सांगतो तुझं निम्म कर्ज खलास. आणि राजा ही तुमच्या बंगल्याच्या मागची जागा. ही तुमची बाग. ही बाग ना उपटून बाग उपटायची आणि तिथे 500 वाराचे 4 प्लॉट्स. 2 प्लॉट्स विकून टाकायचे. आपल्याकडे गिराईक आहे आणि उरलेले 2 प्लॉट्स आहेत ना ते आम्ही असं ठरवलंय पूर्वेचा प्लॉट तू ह्यांच्या गोट्याला आणि पश्चिमेचा आमच्या भन्याला म्हण किंवा भेटीला म्हण. म्हणजे काय आमच्या मुलांकडून पैसे घेणार तू शहाण्याच फिरे. आता मी कुठे राहायचं ते नाही सांगितलं. ते त्या रस्त्यावर का पुलाखाली. पैसे होतील ना त्यातून श्रीराम किचनचा मोठा फ्लॅट आहे. राजा बाहेर मस्त गॅलरी छानपैकी फिडत नाही तर पेटी वाजून बसायचं. बोला तुम्हाला झटक्यात मोकळं करण्याची कशी योजना वाटते राजाभाऊ? राणीला सांगितली का तुमची ही आयडिया? आणि 8 दिवसापूर्वीच. असं म्हणजे तेव्हापासूनच राणीला बरं नाहीये ना? नाही म्हणजे असं नाही राजाभाऊ. ठीक आहे, मी जरा गार पाण्याने अंघोळ करून घेतो. राजा राजा तू कधी आलास राजा? अगं आई डॉक्टरला बोलवा, डॉक्टर. तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही राणीसाठी. काय झालं नाही राणी पडली. असं पण मग स्त्री डॉक्टर आणायचं का पुरुषही चालेल? हे वाद करताय. स्त्री पुरुष कोणी चालेल. डॉक्टर घेऊन या आधी. बरोबर आणतो. डॉक्टर अष्टपुते हे आपल्या समोरच्या फॅमिली प्लॅनिंग सेंटर आहे त्यात काम करतात हो. ऑनररी ह्या देशाची लोकसंख्या किती वाढली आहे याची काही तुला कल्पना आहे? एक वर माफ करो. असा पुन्हा नाही घडणार. ठीक आहे या केंद्रावर या ताबडतोब शस्त्रक्रिया करून टाकते तुमची. डॉक्टर पेशंटला बघणार ना तुम्हाला किती? आम्हाला अगदी बेडची मंडळींनी ऑपरेशन करून घेतलंय त्यामुळे भारताला आमच्यापासून आता भीती नाही. वा व्हेरी गुड. जरा ह्यांचा आदर्श ठेवा. नाउ लेट्स गो टू द पेशंट. डॉक्टर आहे की खाते? घेऊन जाऊन आता शस्त्रक्रिया करते की काय? तुम्ही मला काय माहिती की ही बाई अशी काहीतरी अगदी विचित्र स्वभावाची निघेल ती. मी म्हणाला पहिला डॉक्टर जो कोणी सापडेल त्याला घेऊन या. पकडली घेऊन आलो. दुसरं कोणी भेटलं नाही आणि तुम्हाला नाही का विचारलं? अहो पहिला प्रश्न तोच
नाही त्याला म्हटलं, कायदेशीर एकही नाही, म्हणजे लेजिटिमेटली झिरो. हो, त्यांना सिनेमातली थोडी ती लफडी सांगतो त्या काळी. सिरियस हा सिरियस कशासाठी काय नाही. काय काय डॉक्टर? माझी काळजी घ्यायची नाही. आता शंका करा. तुम्ही शिकलेली माणसं, पण तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल असू नये. हो डॉक्टर, पण तिला झालंय तरी काय? सांगते. मन घट्ट करा. केलं. अरे हतभागी देशा, कसं होणार रे दुसरं? अहो बाईंना दिवस गेले. काय? अहो मराठीतच बोलले ना मी, कळलं नाही? तुम्हाला मूल होणार आहे. अजिबात नाही. गेली 26 वर्ष बाळपणाचं हॉस्पिटल चालवलंय आणि आता केंद्रावर काम करतेय. ऑनररी. काय हो, इतकं मूल आहे त्यांचा? डॉक्टर, तसा यांचा हा पहिलाच मुलगा आहे. अहो काहीतरीच काय सांगतात. ह्यांच्या बंगल्यावरून येता जाता मी त्या 5-25 गाड्यांचं त्या क्रिकेट नामक धुडगूस बघत आले. ते वर्ष वंडरफुल डॉक्टर, काय बोलला होते तुम्ही. अहो तुमची काहीतरी गरीब ती आमच्या सोसायटीतली मुलं इकडे रोज धुळका करतात आणि राजा भाऊ बरोबर क्रिकेट खेळायला येतात. आम्हाला मूल होणार. आता त्याला काही इलाज नाही. ब्रावो डॉक्टर, ब्रावो. आनंदी आनंदकडे, आनंदी आनंदकडे. तिकडे माझी चोरीकडे. फी द्या आणि मला जाऊ द्या. अहो फी नाही, घ्या घ्या, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घ्या. घ्या, किती पण घ्या. डोकं बिकं फिरलं नाही ना? एवढ्याशा गावाचे एवढे पैसे. अरे जाऊ दे रे दादा, तुम्ही ठेवून घ्या सगळे. Thank you, हा. मी येते. हे कोण आहेत हो? अहो हे आमचे धटिंगूर गुरुजी. काय हो? मुलं किती? दोन्हीकडची मिळून 1200. अरे तुमची बायका आपली तरी किती तुम्हाला? 10 BA BT, 7 STC आणि 2 हस्तव्यवसायांच्या. आणि एवढ्या मिळून 1200 मुलं? काय करणार, आजकाल बायका मिळतच नाही. अरे हा काय राक्षसीचा सैतान आहे. अहो डॉक्टर, हे शाळेतल्या मुलांची संख्या सांगतायत, कुटुंबाची नव्हे. गुरुजी ब्रह्मचारी आहेत. असं बरं, येते हा मी. हो मेहरबान, थांबा. तुम्हाला किती? तुम्हाला किती? मोठ्याने बोला. एकही नाही हो. आणि म्हणून मी तर केंद्रावर काम करते हो. हो डॉक्टर, डॉक्टर तुमची नाही द्या. अजय भाऊ, आनंदाची बातमी. हे काय निमंत्रण. उद्या शाळेच्या उद्घाटनाचा समारंभ आहे. दोघांनी यायचं. आम्ही सत्कार करणार आहोत तुम्हाला, तुमचा. हो काय बोलताय गुरुजी, याबद्दल आमचा सत्कार करणार काहीतरीच काय. जय भाऊ, एवढी मोठी देणगी दिलीत तुम्ही, सत्कार तर करायला हवाच. छे आता देणगी वगैरे काही नाही ना गुरुजी. आता आमचे पैसे परत करा देणगीचे. तुला वगैरे आहेस की काय? अरे शाळेच्या रूपाने तुझं नाव चिरस्थायी होणार आहे, चिरस्थायी. अहो आमचं बाळ चिरस्थायी करणारं बाळ घरात जन्माला येणार आहे. अहो शाळेचं काय घेऊन बसतात गुरुजी. रेचा, तर हा? अजय भाऊ, हो राणीला, हो हो मधुराणीला. मग छान झालं, हे छान झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आमची गाडी हुकली, पण तुम्ही ती नेमकी पकडली. अभिनंदन. अगं लबाडे, आम्हाला पत्ता लागून दिलाच नाही हा, पण आम्हाला खूप आनंद झालाय. खूप खूप आनंद झालाय.
आमचे देणगीचे पैसे परत करा आता गुरुजी. आता परिस्थिती बदलली आहे गुरुजी. आता बाळ येणार घरात आमच्या, म्हणजे आम्हाला सगळं लागणार. हो दादा, रेडिओ आणि म्युझिक सिस्टीम सगळी आम्हाला लागणार बरं का. आणि जिथून ना त्या सगळ्या गाद्या गिरद्या शोकेस सगळं आमचं आम्हाला परत करा. हे बघ दिलेला काही परत नाही द्यायचं हा. आणि तू आपला plot केला, please त्याचं काय? हो छे मंडळी, आता प्लॉटचं विसरा. आता फुकट काहीही मिळायचं नाही कोणाला. आणि बँकेचं कर्ज रोकडे, हा रोकडे, बँकेचं कर्ज तुम्ही फेडायचं कबूल केलं होतं. अहो राजाभाऊ, वंडरफुल, काय बात केली तो तुम्ही. अहो तेच तर बोलण्यासाठी आज मी इकडे आलो होतो. आता असं आहे की बँकेची एक नवीन योजना जर आपण मान्य केली तर आपल्या पुढच्या सिनेमाला लागणारे पैसे. सिनेमा, पुन्हा सिनेमा. आता ह्या घरात परत सिनेमाचं नाव काढलं ना तर तुम्हाला गोळी खालील. हो राजाभाऊ, असं डोक्यात राग घालू नका. जरा माझं सगळं ऐकून तरी घ्या. आपल्या पुढच्या सिनेमाला लागणारे जवळजवळ 1.5 कोटी रुपये. रोकडे रोकडे, तुम्हाला खोटं वाटतंय. तुम्हाला दाखवतोच माझी बंदूक. दाखवतो एकेकाला. रोकडे पळा आता. तुम्ही सुद्धा निघा आज, त्याच्याशी कोणी काही बोलू नका. चला चला पैशांचे काय अडचणीत वगैरे आलाय का? काय सांगणार. अहो देवाने बाळ दिलं पण सगळं धन काढून दिलं. समर्थांनी म्हटलंय मुली, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. पण खरं सांगू का गुरुजी, मला ना आता त्याचं थोडं देखील दुःख राहिलेलं नाही. अहो मोठे 2 तास कष्ट करून कसेही मिळतो, पण आज माझं सुखी नाही. दोन्ही काठाने ओसंडून बघ. असं सुख सांडू दे मुली, काठोकाठ भरून वाढू दे. येतो मी समारंभाला यायचं उद्या. हो आणि हे बघ, हे सांग त्याला, तू सांग, मला सांगता यायचं नाही त्याला. म्हणावं की उद्याच काही जमलं नाही तर आपल्या शाळेत गायन मास्तराची जागा रिकामी आहे, तुम्ही परत नाही का. कुठे गेले सगळे चोर? कुठे गेले ते? अरे हे काय, जोड ना पळाले सगळे, तुझ्या बंदुकीला घाबरून पळाले. तिच्या आता असं कर, ये इथे बस आता स्वस्त. हा कोणी नाही येत आता तुझ्या मागे पैशांच्या. बस ती बंदूक आधी खाली ठेव. बस. आणि मी काय म्हणते, हे जाऊ दे ना की नाही, एखादं सुंदर काव्यात्मक काहीतरी गोडसं बोल ना. मित्र पेले पळाले सगळे. अरे काय पण राणी, मी तुला सांगून ठेवतो ना, आता आपण फुकट काही कोणाला द्यायचं नाही बरं का. आता हे तुझं सुंदर आणि काव्यात्मक बोलणं ना. चेष्टा करू नकोस त्याला. आता मी काय म्हणतो, आता आपण कसं ना प्रौढ आणि अगदी रिस्पॉन्सिबिलिटी वागायचं. कोणाला फुकट काहीही द्यायचं नाही. मागायला आले ना की सरळ सांगून टाकायचं त्यांना, अरे लोकांना फुकट द्यायला आम्हाला काय मुलं बाळं आहेत की नाही. मुलं बाळ अगं आत्ता नसते म्हणून काय झालं, आता होतील असतील पटापट एका मागोमाग एक. आणि मग येतील डॉक्टर अष्टपुत्रे बंदूक घेऊन. पण मी काय म्हणते, जाऊ दे ना आता हे सगळं. असं कर, तू एखादं सुंदरसं गाणं म्हण. असं म्हणतेस? त्याऐवजी आपण असं करूया ना, आपण आज दोघांनी मिळून गाणं म्हणू. चालेल ना? चालेल. चल. अहो या विस्कटलेल्या घरात माणसाला लागलंय खूण, यातली गोष्ट आहे
Is it well? Good, right? तर मंडळी ओळख करून देतो परत एकदा. मिलिंद तावणकर, प्रिया प्रसाद, सोनाली गोखले, मोहन कामत, अंजली लेले, सुनील मोहनदास, प्रसाद पराडकर, रश्मी पत्की, मिलिंद वगर, म्युझिक दिलोकर, निरंजन झवेरी, मंचसज्जा नीता वगर आणि मिलिंद वगर, मेकअप नीता वगर, प्रॉम्प्टिंग प्राजक्ता बोराडकर, साऊंड प्रशांत कोकितकर. तर या कलाकारांनी गेले 6 महिने खूप कष्ट केले एक नाटक उभं करण्यासाठी आणि 3 अंकी नाटक पहिल्यांदा होत आहे. तर मी डिरेक्टरकडे देतो हु ओन्स दिस मोमेंट राईट आसावरी. सो प्राऊड रिअली. मला आता पहिल्यांदा असं म्हणाले की मला स्टेजवर बोलता नाही कदाचित. खूप खूप छान केलं, खूप छान केलं आणि या सगळ्या कलाकारांनी एवढी मेहनत केली होती. रिअली ऑसम खरंच. आणि माझ्यासमोर आम्ही 4 महिने प्रॅक्टिस करतोय. इतके सगळे मराठी लोक एकत्र आहेत, आमचं एकासुद्धा भांडण नाही झालं. नाही रिअली गुड. खूप छान अनुभव होता. खरंच खूप मजा केली आम्ही. दर आठवड्याला शुक्रवारी रात्री आम्ही प्रॅक्टिस करायचो 8 ते 11, कधी कधी मध्यरात्रीपर्यंत प्रॅक्टिस चालायची. त्यानंतर निरंजन मनसीला जायचा. प्रत्येक शुक्रवारी प्रॅक्टिस एकाच ठिकाणी होत होती, सुनीलच्या घरी. आणि प्रत्येक शुक्रवारी सुनीलच्या घरी आम्हाला सुचेता जेवण करून घालायचं. So I'm going to call Sucheta on the stage without मला आणखीन 2 व्यक्तींना थँक्यू म्हणायचं आहे, मृण्मयी आणि प्रियांका. दर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या दोन्ही मुली जाग्या असायच्या. त्यांनी कधीही हट्टीपणा केला नाही, त्या कधीही रडल्या नाही, गपचूप खेळत असायच्या, कधीही आम्हाला डिस्टर्ब केलं नाही. गुड जॉब किड्स. थँक्यू. होपफुली मला नाटक खूप आवडलं. मी ऐकत होते तुमच्या सगळ्यांचा कशा आहे. थँक्यू अगेन. थँक्स. On behalf of the company, we would like to thank such a wonderful performance, and we'll read out the names while I hang out. फुल ना फुलाची पाकळी म्हणून लवचं फुल देतोय आमच्या MSMI तर्फे मिलिंद तावणकर, प्रिया प्रसाद, सोनाली गोखले, मोहन कामत, अंजली लेले, सुनील मोहनदास, प्रसाद पराडकर, रश्मी पटकी, मिलिंद वगर,
निरंजन जवेरी, प्राजक्ता पराडकर, प्रशांत कोकितकर, आणि सगळ्यात महत्वाचं आसावरी